जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर, पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सर्व जाणता की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृतीमध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये कार्यरत आहे। आपल्या संस्थेचे अनेक प्रकल्प आहेत, त्यापैकीच हा एक प्रकल्प म्हणजे ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा। आपण दर शुक्रवारी नवीन नवीन विषय घेऊन या शाळेच्या माध्यमातून भेटत असतो। तर आज आपण असा एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत। त्या विषयाचं नाव आहे गोष्ट एका प्राणी संग्रहालयाची। आणि आपल्याला या विषयाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अभिषेक साटम सर। मी तुम्हाला थोडक्यात त्यांचा परिचय करून देते। ते आपल्या सर्वांचं फेवरेट आणि अतिशय फेमस जे झू आहे आपलं वीरमाता जिजाबाई भोसले झू, तिकडे ते एज्युकेशन आणि पब्लिक रिलेशन ऑफिसर आहेत। त्यानंतर त्यांचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी या विषयामध्ये अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स आहे। त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटमध्ये प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून देखील ते काही काळ कार्यरत होते। त्यानंतर त्यांचे या विषयामधले अनेक पेपर पब्लिश झालेले आहेत आणि त्यांनी अनेक नॅशनल सेमिनार्समध्ये हे विषय देखील म्हणजे प्रेझेंट केलेले आहेत। त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे। त्यापैकी काही पुरस्कार मी तुम्हाला इथे सांगते आता। इंटरनॅशनल वाईल्ड लाईफ फोटोग्राफी कॉम्पिटिशन मध्ये त्यांना पारितोषिक मिळालं आहे। त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सने ऑर्गनाईज केलेल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी 2024 ही जी कॉम्पिटिशन होती त्यामध्ये त्यांना फर्स्ट प्राइज मिळालेला आहे। आणि महाराष्ट्र उत्सव भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। अजून देखील त्यांचे आणखी अनेक पुरस्कार आहेत, परंतु फार वेळ न घेता मी आता सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी। आजचा विषय आहे गोष्ट एका प्राणी संग्रहालयाची। नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम सुरभी आणि पर्यावरण दक्षता मंचाचे की आज हा एक अनोखा विषय घेऊन आपण आलो आहोत की गोष्ट एका प्राणी संग्रहालयाची। आपण जेव्हा एखाद्या प्राणी संग्रहालयात जातो तेव्हा आपल्याला लोकांना प्राणी बघण्यात खूप इंटरेस्ट असतो किंवा वेगवेगळी प्राणी असतील, पक्षी असतील आणि तिथली वृक्ष संपदा। पण हे सगळं करत असताना ह्याच्या मागे जे काही काम करणारे कर्मचारी आहेत, म्हणजे मग ते ॲनिमल कीपर्स असतील, डॉक्टर असतील, बायोलॉजिस्ट असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असेल, इंजिनियर स्टाफ असेल, त्यांचं फार मोठं योगदान आहे। आणि आजच्या या गोष्ट या प्राणी संग्रहालयाची यामध्ये ह्याच आपण गोष्टी थोडक्यात जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम प्राणी संग्रहालयाचं लोकांच्या मनात काही गैरसमज असतात। पूर्वी प्राणी संग्रहालय हे प्राण्यांचं कलेक्शन करून डिस्प्ले पर्पजसाठी किंवा लोकांना बघण्यासाठी म्हणून प्राणी संग्रहालयात ठेवले जायचे। परंतु हळूहळू जसं जग बदलत गेलं, नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, त्यानुसार ते झू एक कन्झर्वेशन हब्स बनलेलं आहे। त्याचप्रमाणे एज्युकेशन आणि अवेअरनेसच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मोठ्या प्रमाणावर होतात आणि प्राणी संग्रहालय बघायला येणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते। त्याच्यामुळे एक कम्युनिटी एंगेजमेंट सुद्धा होते। तर हे खूप
मेजर रोल झू प्ले करतं. आणि ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारची सेंट्रल झू ऑथॉरिटी ही एक बॉडी आहे जी MOEFCCच्या अंडर काम करते, म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज. त्याचबरोबर आपल्याकडे जागतिक स्तरावर सुद्धा एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूज अँड ॲक्वेरियम. सो ह्याचे ज्यांच्याकडे मेंबरशिप असते ते जगभरातल्या झूज बरोबर एक्सचेंज प्रोग्राम करू शकतात. ते नेमकं काय असतं मी पुढे जाऊन तुम्हाला एक्सप्लेन करेनच. आणि पूर्वीचं जे प्राणी संग्रहालय असेल, म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपली जे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय आहे, म्हणजेच आपल्या सर्वांची राणीची बाग, तिथे फार पूर्वी भेट दिली देखील असेल. पण आता जे काही बदल घडले तर CZSने सुद्धा हे खूप महत्वाचा रोल प्ले केलाय ह्यामध्ये की इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आपण सेट केलेले आहेत. म्हणजे आपल्याला परदेशी प्राणी संग्रहालयांचं आकर्षण खूप असतं. भारतात तसं फार कमी झू अशा पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत. आणि 2015 पासून जेव्हा मुंबई प्राणी संग्रहालयाची डेव्हलपमेंट सुरू झाली तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही संपूर्ण डेव्हलपमेंट करण्यात आली आहे. तुमच्या समोर दिसत असेल तुम्हाला काही तुमच्या जुन्या आठवणी जागा झाल्या असतील की पूर्वी प्राणी संग्रहालय कसं होतं. तर पूर्वी प्राणी संग्रहालय हे फार छोटं होतं किंवा प्राण्यांसाठी जी दिली जाणारी जागा होती ती फार कमी होती. आणि मुळात म्हणजे पिंजऱ्यांमध्ये प्राण्यांना ठेवलं जायचं, म्हणजे ज्याला आपण मिनाजेरीज किंवा जेल म्हणतो. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा प्राणी संग्रहालयाला विरोध असायचा की आपण त्यांना खूप छोट्या जागेत एकदम बंद अधिवासात आपण ठेवतोय. आणि जे काही CZSचे नॉर्म्स आहेत किंवा रूल्स रेग्युलेशन आहेत त्या पद्धतीने पूर्वीचं प्राणी संग्रहालय नव्हतं. त्या परत लहान जागा असल्यामुळे प्राण्यांच्या मानसिकतेवर खूप जास्त परिणाम होत होता. आणि त्यांना जी काही आपण एनरिचमेंट म्हणतो किंवा जंगलात ज्या प्रकारे प्राणी खुलं वास्तव्य जगतात त्याप्रमाणे तसं काही एनरिचमेंट सुद्धा या प्राणी संग्रहालयात पूर्वी नव्हती. पण जेव्हा प्राणी संग्रहालयाचा कायापालट करण्याची वेळ आली, जेव्हा ठरवलं गेलं, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्राणी संग्रहालयाचा कायापालट करण्यात आला. तर ते सगळं करत असताना आपल्याकडे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की इथे अस्तित्वात असलेली वृक्ष संपदा. या संपूर्ण 53 एकरमध्ये 6,611हून अधिक वेगवेगळे वृक्ष वनस्पती आहेत, 283 प्रजातींची आणि 6 वेगवेगळ्या खंडातली. तर त्या झाडांना कुठेही धक्का न लागता संपूर्णपणे रिडेव्हलपमेंट करायची होती. त्याच्यानंतर संपूर्ण गार्डन किंवा हे जे काही उद्यान आहे ते हेरिटेज ग्रेड 2B अंडर येतं, कारण त्याच्यात वेगवेगळे हेरिटेज स्ट्रक्चर, मॉन्युमेंट, स्टॅच्यूज हे सगळे देखील आहेत. सो तो एक सुद्धा विचार घेऊन ही संपूर्ण डेव्हलपमेंट करण्यात आली. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे ब्रिटिशांनी बनवलेलं उद्यान होतं. 1862 साली ह्याचं लोकार्पण करण्यात आलं. सुरुवातीला हे फक्त वनस्पती उद्यान होतं. नंतर 1890च्या नंतर इथे प्राणी संग्रहालय देखील या उद्यानात प्राणी संग्रहालयाचा समावेश करण्यात आला. जो काही ब्रिटिशांनी बनवलेला लेआउट होता किंवा एक्झिस्टिंग लेआउट होता किंवा जुने एक्झिबिट होते, तर त्या जागा डिस्टर्ब न करता अशा पद्धतीने डेव्हलपमेंट करता येईल हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ही संपूर्ण डेव्हलपमेंट करत असताना. आणि प्रशासनाने याची पूर्णपणे काळजी घेऊन उत्तमरित्या नवीन जे काही मॉडर्न झू कॉन्सेप्ट आपण म्हणतो तो बनवण्याचा प्रयत्न केला. आणि नेमकं काय असतं मॉडर्न झू म्हणजे नेमकं काय, तर प्राण्यांच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना नैसर्गिक अधिवासाचा एक्सपिरियन्स देऊ शकतो, कशा पद्धतीने देऊ शकतो ते खूप महत्वाचं असतं. आणि जेव्हा एखादा व्हिजिटर किंवा एखादा पर्यटक किंवा एखादा सामान्य माणूस जेव्हा प्राणी संग्रहालयात जातो तेव्हा त्याने आपल्यासोबत जाताना एक पॉझिटिव्ह मेसेज घेऊन जाणं खूप महत्वाचं असतं. नुसतं येऊन प्राणी बघितले असं चालत नाही. त्याने येऊन त्या प्राण्यांबद्दल थोडीफार माहिती मिळावी, त्यांना पर्यावरणाची, निसर्गाची माहिती व्हावी.
हे खरं तर प्राणी संग्रहालयाचं महत्वाचं काम आहे आणि त्यातूनच मग कन्झर्वेशन आणि एज्युकेशन अवेअरनेसच्या गोष्टी होत राहतात. मुळात लोकांना असं वाटतं की आपण प्राणी संग्रहालयात जातो ते मजा मस्ती करायला किंवा एक रिक्रिएशनल म्हणून आपण प्राणी संग्रहालयात जातो, तर तसं नसून प्राणी संग्रहालय एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे किंवा एज्युकेशनल हब आहे, जिथे येऊन तुम्ही एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता, त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. जंगलात दरवेळी जाऊन त्यांच्याबद्दलचे जे काही त्यांचं बिहेवियर आहे किंवा ते कसे वास्तव्य करतात, कसं टेरिटरी मार्क करतात, कसं आपलं अन्न शोधतात, ह्या सगळ्या गोष्टी जंगलात जाऊन एकाच वेळी सगळ्या गोष्टी पाहणं फार कठीण असतं. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्राणी संग्रहालयात बघायला मिळतात. आणि कुठच्याही लहान मुलाची निसर्गाची पहिली ओळख ही प्राणी संग्रहालयातूनच होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला पहिलं कुठे नेलं असेल तर ते एखाद्या प्राणी संग्रहालयात किंवा मुंबईत जे राहत आहेत त्यांनी राणीच्या बागेत आपल्या लहान मुलांना नेलं असेल. तर ही सुरुवात तिथून होते. त्यामुळे प्राणी संग्रहालय खूप महत्वाचे असतात. जसं मी म्हटलं की वीरमाता जिजाबाई भोसले बॉटॅनिकल उद्यान आणि झू म्हणजेच वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय आम्ही ह्या 18 नोव्हेंबर 2024ला 162 वर्ष पूर्ण केली. आणि जसं म्हटलं की हे हेरिटेज ग्रेड 2B अंडर येतं आणि प्रत्येक झूचा एक मास्टर प्लॅन असतो, ज्या मास्टर प्लॅन मध्ये ह्या झू मध्ये कोणकोणत्या प्राण्यांचे एक्झिबिट असणार, ते कशा प्रकारे असणार, त्याची साईज किती असणार, ह्याचं संपूर्ण काटेकोरपणे पालन केलं जातं. आणि जोपर्यंत सेंट्रल झू ऑथॉरिटी कडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं बांधकाम किंवा या गोष्टी करू शकत नाही. प्रत्येक प्राण्याला किती एरिया दिला पाहिजे स्पीशीज वाईज, म्हणजे टायगर असेल तर एका टायगरला किती एरिया, किती क्षेत्रफळ दिलं पाहिजे, लेपर्डला किती क्षेत्रफळ दिलं पाहिजे, ह्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स हे सेंट्रल झू ऑथॉरिटीने बनवलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचं जे नाईट शेल्टर असतं, म्हणजे रात्रीच्या वेळी जेव्हा प्राणी ज्या ठिकाणी असतात तिथलं क्षेत्रफळ किती असावं, तिथे काय काय गोष्टी किंवा काय काय फॅसिलिटीज प्राण्यांसाठी असल्या पाहिजेत, ह्याचे रूल्स आणि रेग्युलेशन बनलेले असतात. त्याप्रमाणे प्राणी संग्रहालयाच्या प्रत्येक प्राण्याचं स्पीशीज वाईज एक्झिबिट डिझाईन केलं जातं. त्याच्यानंतर त्यांचा जो पेडॉक एरिया आहे, म्हणजे जिथे आपण व्हिजिटर आल्यानंतर प्राणी आपल्याला दिसतात, तो कसा असला पाहिजे, ह्याची सगळी जे रूल्स रेग्युलेशन हे CZA ने केलेले आहेत. तर त्याप्रमाणे आपण नवीन एक्झिबिट्स आता आपण पूर्वी ह्यांना एन्क्लोजर्स म्हणायचो किंवा पिंजरे म्हणायचो, पण आता आम्ही एक्झिबिट्स म्हणतो, कारण आपल्याला ते आम्ही आपल्या समोर हे ॲनिमल एक्झिबिट करतो. तर ह्याच्यात महत्वाच्या हायलाइट्स आहेत की प्राण्यांना फिरण्यासाठी मोठा पेडॉक एरिया दिलेला आहे. म्हणजे जेव्हा व्हिजिटर प्राणी संग्रहालयात येतात आणि व्हिजिटरना ज्या भागात प्राणी दिसतात त्या भागांना पेडॉक एरिया म्हणतात. पूर्वीचे किंवा आता बरेचसे देशातले काही जे प्राणी संग्रहालय आहेत ती मोटेड एन्क्लोजर आहेत, म्हणजे जिथे व्हिजिटर उभी राहतात आणि प्राण्यांचा एरिया ह्याच्यामध्ये एक खंदक असतो, म्हणजे एक मोठा खड्डा असतो, जेणेकरून ते प्राणी बाहेर येऊ शकत नाही. त्या भागाला मोट असं म्हणतात. तर हे ओपन एक्झिबिट्स असल्यामुळे पूर्वीच्या वेळी काय होत होतं की व्हिजिटर प्राण्यांना खायला देत होते किंवा प्राण्यांना दगड मारत होते, प्राण्यांना टीज करत होते. ह्या सगळ्या गोष्टी प्राण्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर नव्हत्या किंवा चुकीच्या होत्या. त्यामुळे हे मोटेड एन्क्लोजर चे कॉन्सेप्ट आपण बदलला संपूर्णपणे आणि आपण तिथे ग्लास विविंग एन्क्लोजर्स और ग्लास विविंग एक्झिबिट्स आपण लोकांसमोर आणले. ह्या ज्या काही काचा आहेत ह्या साऊंड प्रूफ, बुलेट प्रूफ आहेत. त्याच्यामुळे बाहेरील लोकांचा, पर्यटकांच्या आवाजाचा प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे प्राण्यांच्या दृष्टिकोनातून हे ग्लास विविंग एन्क्लोजर खूप महत्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण काच असते तेव्हा काच पारदर्शक असल्यामुळे तुम्हाला प्राणी हा स्पष्टपणे दिसतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काचेमुळे तुम्हाला वाघासारखे किंवा बिबट्यासारखे, अस्वलासारखे बरेचसे प्राणी अगदी काचेच्या जवळ दिसतात. तर हा एक वेगळा त्याचा बेनिफिट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायला इथे खूप आवडेल की
ह्या संपूर्ण डेव्हलपमेंट करत असताना मुंबई प्राणी संग्रहालयात कुठल्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात आली नाही. जे वृक्ष होते जे तसेच्या तसे आपण वाचवून ही संपूर्णपणे डेव्हलपमेंट करण्यात आली आहे. तर हे एक सगळ्यात महत्वाचं पॉइंट मला वाटतं तुम्हाला सांगायचं आहे. तर ह्या समोरच्या चित्रात तुम्ही बघताय हे लेपर्डचा पॅरॉक एरिया आहे. तर तुम्ही बघत असाल की त्या मधल्या झाडावर, इथे जरा नीट बघितलं तर मधल्या झाडावर इथे लेपर्ड झाडावर चढून बसलाय. हे जरी आर्टिफिशियल झाड आहे पण ह्या एक्झिबिटमध्ये आपण बरीचशी मोठी मोठी वृक्ष देखील आहेत. आणि तुम्ही जर नीट बघाल तर वरच्या बाजूने संपूर्ण हे एक्झिबिट जाळीने संपूर्णपणे बंद आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे एक्झिबिट हे स्टेनलेस स्टील मटेरियल, ए ग्रेड स्टेनलेस स्टील मटेरियल मध्ये बनवलेले आहेत. कारण लोखंड जेव्हा वापरतो ते काही काळानंतर गंजतं, त्याला सारखं वेल्डिंग करावं लागतं आणि मग त्याचे जेव्हा पापुद्रे निघतात ते अन्नावाटे प्राण्यांच्या पोटात जाऊ शकतात आणि त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपण संपूर्ण एक्झिबिट ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. कारण ह्या ए ग्रेड स्टेनलेस स्टीलचं जे लाईफ स्पॅन आहे हे 50 वर्षाहून अधिक आहे. तर अशा पद्धतीचे हे संपूर्णपणे एक्झिबिट्स बनवण्यात आले आहेत. आणि काचेची प्रदर्शनी असल्यामुळे लोकांना प्राणी एकदम सुस्पष्टपणे दिसतात. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही नीट बघाल तर नैसर्गिक अधिवास म्हणजेच नॅचरलिस्टिक हॅबिटॅट आपण ज्याला म्हणतो तो इथे तयार केला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रासेस आहेत ते लावलेले आहेत. कॅट स्पीशीज ज्या असतात जसं लेपर्ड, टायगर, ह्यांना लेमन ग्रास खूप आवडतं. जेव्हा त्यांचं स्टमक अपसेट असतं किंवा पोट बिघडतं तेव्हा ते ग्रास खाऊन जे काही न पचलेलं अन्न आहे ते उलटीवाटे बाहेर काढतात. तर अशा पद्धतीची संपूर्ण रचना प्रत्येक ॲनिमलचा हॅबिटॅट आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची वृक्ष असतील, गवत असेल, ह्याची लागवड आपण प्रत्येक एक्झिबिटमध्ये केलेली आहे. तसंच तुम्ही बघू शकता हे आहे स्लॉथ बेअरचं एक्झिबिट आहे. आत्ता बनलेल्या सगळ्या नवीन एक्झिबिट्समध्ये रनिंग वॉटर बॉडी आहे, त्यांच्या एनरिचमेंटसाठी मचाण आहे, पावसापासून त्यांना संरक्षण मिळावं किंवा खूप उन्हात त्यांना सावली मिळावी म्हणून झाडांबरोबरच त्यांच्यासाठी गुहा देखील बनवल्या आहेत, जेणेकरून त्यांना वाटलं तर ते त्यात जाऊन बसतात. त्यांच्यासाठी सेन्सर शॉवर बसवलेले आहेत, जेव्हा ते त्याच्या खाली जातात तेव्हा ते शॉवर्स चालू होतात. अशा प्रकारची विविध संरचना आपण केलेली आहे. त्यानंतर प्राणी कुठल्याही बाजूने बाहेर पडू नये म्हणून संपूर्ण एक्झिबिटला इलेक्ट्रिक फेन्सिंगचं कुंपण केलेलं आहे. तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी केल्या आहेत. त्याप्रमाणे तुम्ही बघाल की लहान मुलं किंवा जेव्हा कोणताही पर्यटक इथे येईल तर त्यांना खूप आकर्षण असतं किंवा त्या प्राण्यांबरोबर त्यांना फोटो काढायचे असतात. मग त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्राण्यांचे स्टॅच्यूज तिथे बनवलेले आहेत, मोठमोठ्या आकाराचे सायनेजेस सुद्धा लावलेले आहेत. आणि नुसतंच एक्झिबिट्स बनवले नाही तर पर्यटकांसाठी ते उभं राहून नीट बघता यावे तर त्यासाठी शेडेड एरियाजची पण व्यवस्था केली आहे. म्हणजे पर्यटकांना उन्हात किंवा पावसात उभं राहायची गरज नाही, शांतपणे, आणि तिथे फॅनची सुद्धा सुविधा केलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिजिटर पॉइंट ऑफ व्ह्यू पण आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे आणि प्राण्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार केला आहे. इथे समोर आपल्याला दिसतंय हे जॅकलचं एक्झिबिट आहे. जॅकलच्या एक्झिबिटमध्ये सुद्धा आपण आतमध्ये नॅचरलिस्टिक हॅबिटॅट प्रोव्हाइड केलं आहे. त्यांना आर्टिफिशियल डेन्स बनवून दिले आहेत आतमध्ये किंवा गुहा बनवलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण प्रत्येक एक्झिबिट डिझाईन करताना विचार केलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात गाजलेला प्रकल्प म्हणजे हम्बोल्ट पेंग्विन प्रोजेक्ट. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटेल की गेल्या 3.5-4 वर्षात आपण जे काही 8 पेंग्विन्स आणलेले त्यातल्या एक जो सुरुवातीच्या काळात मृत्युमुखी पडला तो त्याच्या नैसर्गिक मृत्यू होता, परंतु उरलेल्या 7 पेंग्विन्स पैकी 6 पेंग्विन्सने आपापल्या जोड्या तयार करून गेल्या 3.5-4 वर्षात 11 पिल्लांना या प्राणी संग्रहालयात जन्म दिला. आणि ह्याचं संपूर्ण पॅरेंटिंग आहे किंवा सगळी काही प्रोसेस आहे ही दोन्ही मेल आणि फिमेल दोन्ही पॅरेंट्सनी केली आहे. गरज पडली तर डॉक्टर हस्तक्षेप करतात, अन्यथा जे काही सगळी रुटीन प्रोसिजर आहे ही पेंग्विन्स त्यांचे पॅरेंट्सच सांभाळतात. तर आता आपल्याकडे जवळपास
18 पेंग्विन्स झालेले आहेत आणि ही खूप एखाद्या प्राणी संग्रहालयासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की हम्बोल्ट पेंग्विन सारखा एक प्रकल्प आपण उत्तमरित्या इथे हाताळत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा वेटरनरी कॉलेजची मुलं आपल्याकडे इंटर्नशिपसाठी येतात, जी देशभरातून आलेली मुलं असतात, दरवर्षी आपल्याकडे जवळपास 120 विद्यार्थी येतात आणि त्या विद्यार्थ्यांना या फॅसिलिटी सोबत काम करायला मिळतं, कारण ही एकमेव देशातली फॅसिलिटी आहे. त्यामुळे त्या मुलांना पेंग्विन बद्दल शिकण्यासाठी भारताबाहेर जाण्याची गरज नाही, तर मुंबईत आल्यानंतर त्यांच्या अभ्यासक्रमातच हा एक भाग आहे जिथे येऊन ते या पेंग्विन पक्षाबद्दल सगळं मॅनेजमेंट कसं चालतं, काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत, हे सर्व काही शिकू शकतात. आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं ग्लास विविंग एक्झिबिट होतं, ज्याच्यात जो त्यांच्यासाठी पाण्याची जी काही जागा, त्यांच्यासाठी जो तलाव तयार करण्यात आलाय, तिथे पेंग्विनच्या हालचाली, पाण्यात पेंग्विन कसे पोहतात, कसे डाईव्ह करतात, ह्या सगळ्या गोष्टी पर्यटक जेव्हा येतात तेव्हा सुस्पष्टपणे त्यांना दिसतं. तर सगळ्या पर्यटकांचं आकर्षण पेंग्विन आहे, कारण की मुंबईत आलेला प्रत्येक व्यक्ती त्याला पेंग्विन्स बघायचे असतात आणि प्राणी संग्रहालयाची सध्या ख्याती ही या हम्बोल्ट पेंग्विन्सनी पूर्ण देशभरात पसरवली आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं हे देशातलं पहिलं असं प्राणी संग्रहालय असेल की त्यांनी फक्त ॲनिमल एक्झिबिट्स बनवले नाहीयेत, तर त्याच्या मागे एक वेगवेगळी थीम आहे. जसं तुम्ही आता समोर बघताय, हे रणथंबोरचा जोगी महलाची प्रतिकृती आहे. रणथंबोर हे भारतातलं सुप्रसिद्ध नॅशनल पार्क आहे आणि प्रत्येकाला वाटत असतं की मी रणथंबोरमध्ये जाऊन त्या किल्ल्यावर वाघ बघावेत. तर ते सगळ्यांचं जे स्वप्न असतं ते या प्राणी संग्रहालयाने पूर्ण केल्याचं मला वाटतंय, कारण की जसं तिथे फेमस एक जागा आहे ज्याला छोटी छत्री म्हटलं जातं आणि मछली नावाची टायग्रेस तिथे बसायची आणि खूप फोटोग्राफर्सनी तिचे फोटो काढले. तर तसंच काहीसा रेप्लिका आपण इथे बनवलाय. तुम्ही बघू शकता की किती घनदाट जंगलासारखंच प्रतिकृती आपण बनवली आहे. वेगवेगळ्या प्रकारची गवताचे प्रकार लावलेले आहेत, वेगवेगळी झाडं आहेत, त्याचबरोबर संपूर्ण पेरिफेरीला आपण बांबूज लावलेले आहेत. तर लोकांना असा फील होतो की त्यांनी रणथंबोरला भेट दिली आहे. आणि प्राण्यांच्या माहिती सोबत रणथंबोर नॅशनल पार्क काय आहे, रणथंबोरची थीम का निवडली गेली, याची सुद्धा माहिती आपण या एक्झिबिटच्या बाहेर लोकांसाठी लावलेली आहे, जेणेकरून लोकांना भारतातल्या नॅशनल पार्क बद्दल सुद्धा माहिती कळेल. जसं मी म्हटलं की ग्लास विविंग एक्झिबिट्स असल्यामुळे पर्यटकांना अगदी सुस्पष्ट प्राणी दिसतात. मुळातच वाघासारख्या प्राण्याचं सगळ्यांनाच खूप अट्रॅक्शन असतं आणि बऱ्याचदा प्राणी संग्रहालयामध्ये वाघ कुठेतरी कोपऱ्यात बसलेले असतात. तर इथे तुम्ही बघू शकता की पर्यटकाच्या बरोबर अगदी मागे तो वाघ उभा आहे आणि फोटो काढल्यानंतर कळतही नाही की खरंच मध्ये काच आहे की नाही, किंवा ह्या बाजूला डाव्या बाजूचा फोटो जर तुम्ही बघाल तर खरंच वाटतं एखादा जंगलातल्या वाघाचा फोटो आहे. त्याच्यानंतर ही एक पहिलीच प्रदर्शनी आहे जिथे आपण टायगरसाठी अंडर वॉटर विविंग बनवलेलं आहे, ज्याच्यात जसं सुंदरबनला आपण पोहणारे वाघ बघतो, पण ते आपण बोटीतून बघतो, तर ते पाण्याखाली कसं पोहतात हे आपल्याला कळत नाही. परंतु इथे आपण जो टँक बनवलाय त्याला काच लावली असल्यामुळे वाघ कसा पोहतो हे आपल्याला इथे बघता येईल. म्हणजे बघा, पाण्यासाठी एक फिल्ट्रेशन सिस्टीम आपण लावलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं की पाणी सुद्धा क्लिअर राहतं आणि पाण्याखालच्या हालचाली आपण सुस्पष्टपणे बघू शकतो. इथे सुद्धा हा एक व्हिडिओ आहे ज्याच्यात हा जो वाघ आहे तो असं जवळपास फेऱ्या मारतो आणि एका पॉइंटला येऊन तो पाण्यात स्वतःहून उड्या मारतो. आणि ह्या सगळ्या हालचाली तुम्ही भेट दिल्यानंतर नक्कीच बघता येतात. सकाळी जेव्हा 9:30ला आपण प्राण्यांना सोडतो तेव्हा ते जास्त ऍक्टिव्ह असतात, जास्त काचेच्या जवळ फिरतात. तर तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर नक्की सकाळच्या वेळी तुम्ही भेट द्या, जेव्हा तुम्हाला ॲनिमल्स एकदम काचेच्या जवळ बघायला मिळतील. आपल्या समोर जे दुसरा फोटो आहे हा जॅकल एक्झिबिट म्हणजे कोल्ह्याचा एक्झिबिटचा आहे.
तर जॅकल्स आणि वारली ट्रायबल्स हे को एक्झिस्ट करतात जंगलामध्ये, म्हणून आपण एक झोपडीची प्रतिकृती तयार करून त्याच्यावर वारली पेंटिंग केलेली आहे. म्हणजे आपण वारली आदिवासी, वारली आर्ट ह्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये जनजागृती करतोय अशा पद्धतीचे वेगवेगळे एक्झिबिट्स करून. लवकरच आपण लायनची प्रदर्शनी आणि वुल्फची म्हणजे लांडग्याची प्रदर्शनी आपण ओपन करणार आहोत. तर लायनच्या प्रदर्शनीसाठी तिथले जे मालधारी ट्रायबल्स आहेत त्यांच्या घराची प्रतिकृती विविंग एरिया म्हणून केली आहे, किंवा आपल्या केव पेंटिंग मध्ये लांडग्यांचे स्टोरीज रेफरन्सेस सापडलेत म्हणून आपण तिथे केव पेंटिंगची थीम केली आहे. अशा वेगवेगळ्या थीम आपण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही वॉक थ्रू ॲक्वेटिक बर्ड एव्हियरी आहे, जिथे तुम्ही वेटलँड बर्ड जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते बघू शकतात. आणि ही अशी पहिली वेटलँड किंवा ॲक्वेटिक बर्ड एव्हियरी आहे जिथे ब्रिजवरून आपण पिंजऱ्याच्या किंवा त्या डोमच्या आतमध्ये जातो, एक्झिबिटमध्ये जातो आणि पक्षी तुमच्या आजूबाजूला असतात. आणि आजूबाजूला खूप मोठमोठी झाडं आहेत, वडाची झाडं आहेत, तामणाची झाडं आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी गवत झुडपं लावलेली असतात. आणि जेव्हा त्याचं ट्रिमिंग केलं जातं तेव्हा ज्या काही काट्याकुट्या जमा होतात त्या वेगवेगळ्या कॉर्नर्सला आपण पसरून ठेवतो आणि जेव्हा ब्रीडिंग सीझन स्टार्ट होतो तेव्हा त्याच काट्याकुट्या जमा करून इथले पक्षी घरटी बनवतात आणि खूप छान प्रकारे इथे ब्रीडिंग होते. आता यांचा ब्रीडिंग सीझन सुरू झालाय, तर तुम्ही आत्ता जर भेट द्याल तर तुम्हाला प्रत्येक घरट्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची पिल्लं बघायला मिळतील. हा एक छान तिथलाच व्हिडिओ आहे जिथे जॅपनीज क्रेन आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी मुक्तपणे संचार करतायत, कशा पद्धतीने त्यांचा आवाज काढतायत, तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर काही आपण महत्वाची गोष्टी बघणार आहोत की अजून एन्क्लोजर्स मध्ये आपण काय काय गोष्टी किंवा या एक्झिबिट मध्ये किंवा नाईट शेल्टर मध्ये आपण काय काय गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या. तर हा रात्रीच्या वेळी जेव्हा प्राण्यांना फीड हाऊस मध्ये किंवा नाईट हाऊस मध्ये ठेवलं जातं तर तिथेही अशी मोठी मोठी मैदानं आहेत जिथे माती, वाळू आणि अर्धा भाग हा उन्हापासून सावली मिळावी म्हणून शेड आहे, अर्ध्या भागात संपूर्णपणे ओपन ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीचे क्राल एरियाज तयार केलेले आहेत. आणि तुम्ही जर इथे बघाल की ह्या बाजूला तुम्हाला एक पिंजरा दिसतोय आणि त्याचं एक डोर ओपन दिसतंय. तर पूर्वी कसं होतं की प्रत्येक जर ॲनिमलला एखाद्याला जर ट्रीटमेंट करायची असेल छोटीशी किंवा त्याचं ब्लड काढायचं आहे किंवा नॉर्मल चेकअप करायचं आहे तर लोकांना असं वाटतं की आपण प्राण्यांना दरवेळी सिडेट करतो, म्हणजे भूल देतो किंवा ॲनेस्थेशिया देतो. पण ते तसं नसतं. हे एक वेगळ्या प्रकारचा पिंजरा आहे ज्याला स्क्वीज केज म्हटलं जातं. इथे त्याचे दोन्ही दरवाजे नेहमी उघडे ठेवले जातात आणि प्राण्याला त्यातून आत बाहेर करायला ची सवय लावली जाते. आणि ज्यावेळी ट्रीटमेंट करायची असते त्यावेळी त्याच्या आतमध्ये एखाद्या वेळी खाणं ठेवलं जातं किंवा तो पास होत असताना दोन्ही डोअर्स एका वेळी बंद केले जातात. त्याच्यामुळे तो प्राणी त्या पिंजऱ्यामध्ये थांबतो आणि त्याच्या एका बाजूला रोटेटर असतो. तो रोटेटर फिरवल्याच्या नंतर एक जी बाजू आहे त्या पिंजऱ्याची ती हळूहळू जवळ येत जाते आणि जवळ आल्याच्या नंतर प्राणी त्या आतमध्ये हलू शकत नाही. आणि डॉक्टर जे काही छोट्या मोठ्या एक्झामिन करायचे असतात किंवा ट्रीटमेंट वुंड क्लीन करायचं असेल किंवा ब्लड काढायचं असेल किंवा इंजेक्शन द्यायचं असेल तर ह्या गोष्टी तिथल्या तिथे करू शकतात. दरवेळी प्राण्यांना भूल देऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं आणि पुन्हा इथे आणणं ह्याच्यात खूप स्ट्रेस निर्माण होतो. तर हा सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ह्या सर्व सुविधा आपण प्रत्येक नाईट हाऊस मध्ये केलेल्या आहेत जेणेकरून डॉक्टरांना ट्रीटमेंट करणं किंवा ॲनिमल्सला चेक करणं इझी होऊन जातं. हे त्यांचे नाईट शेल्स आहेत जिथे तुम्ही इथे बघाल की ह्या बाजूला एक फुटबाथ ठेवलेला आहे. म्हणजे नाईट शेलमध्ये प्रवेश करताना प्रत्येकाने आपले पाय बुडवूनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे, कारण कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन आतमध्ये जाऊ नये म्हणून ही काळजी सर्वच प्राणी संग्रहालयात घेतली जाते. आणि इथे हे नाईट शेल्टर आहे, स्पेशियस नाईट शेल्टर आहे जिथे वेगवेगळे फॅन्स लावलेले आहेत, लाईट आहे.
प्राण्यांना खाणं या ठिकाणी रात्रीच्या वेळी दिलं जातं आणि मग त्यांना क्रालमध्ये सोडण्यात येतं. आता हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. लकीली जेव्हा हे माझ्या डोळ्यासमोर घडत होतं तेव्हा मी व्हिडिओ चालू ठेवला. तर जसं मी म्हटलं की टायगरच्या एक्झिबिट्समध्ये दोन्ही कोपऱ्यात 2 मोठे रेन ट्रीज आहेत. ते जर कट केले असते तर आम्हाला मुळात कुठच्याही प्रकारचं झाड कट करायचं नव्हतं. ते जर अवॉइड केले असते तर प्रदर्शनीची जी क्षेत्रफळ आहे ते कमी झालं असतं आणि ते नेमकं एक्झिबिटच्या वॉलच्या जवळ असल्यामुळे अशी भीती होती की वाघ सहज त्या झाडावर चढू शकत होता. म्हणून त्या झाडाच्या भोवती इलेक्ट्रिक फेन्सिंग आपण लावलं आणि जेव्हा त्या टायगरला सोडलं आपण तेव्हा त्याने काय केलं आधी आपण बघूया. तो बघत होता शांतपणे की इथे काय आहे, काय वेगळं आहे आणि त्याने जेव्हा टच केलं तेव्हा त्याला एक छोटासा शॉक बसला आणि त्यानंतर कधीच तो त्या भागात गेला नाही. तर प्राणी हे खूप हुशार असतात. त्याने कधीच त्या इलेक्ट्रिक फेन्सिंग बरोबर कुठल्याही प्रकारच्या काही करण्याची त्याला गरज नाही वाटली किंवा त्याने ते केलं नाही. तर ह्या खूप गोष्टी प्राण्यांपासून आपल्याकडे शिकण्यासारख्या आहेत आपणाला. सगळ्यात महत्वाचं असतं की सायनेजेस म्हणजे जी काही आपण माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी प्राण्यांबद्दलची ती जर तुम्ही निबंधासारखी लिहिली तर कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही व्यक्तीला ते वाचायला आवडत नाही. कारण मुळातच आपल्याला वाचायला खूप कमी सगळ्यांचा वाचनाचा टाइम स्पॅन खूप कमी झालाय. तर सायनेजेस आम्ही अशा पद्धतीने केल्यात की ते खूप पिक्टोरियल आहेत म्हणजे चित्र स्वरूपात आहेत किंवा तुम्ही स्वतःहून गोष्टी समजून घेऊ शकता ज्याला आपण सेल्फ एक्सप्लेनेटरी म्हणतो. तर इथे तुम्ही बघू शकता की लोकांना फार कन्फ्युजन असतं फॉक्स, जॅकल आणि वुल्फ म्हणजे कोकरी, कोल्हा आणि लांडगा ह्याच्यात काय नेमका फरक आहे तो चित्रातून सुस्पष्टपणे दाखवला आहे. किंवा लांडग्याची साईज किती असते किंवा कोल्ह्याची साईज काय असते ह्याचं कंपॅरिझन इकडे दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे लोकांना खूप म्हणजे लोक काय काही शिक्षक पण आल्यानंतर पहिलं जोरात ओरडतात अरे तो बघा चित्ता लेपर्ड एक्झिबिट मध्ये. म्हणून आम्ही सुरुवातीलाच हा एक सायनेजेस लावलाय की मुळात लेपर्ड आणि चित्तामध्ये काय फरक आहे तुम्ही पहिल्यांदाच समजून घ्या आणि मग प्राणी बघा. त्याच्यानंतर हे खूप सोप्या भाषेत कासव, पाणकासव आणि जमिनीवरील कासव ह्याच्यातला फरक दाखवलाय किंवा इथे हायना असेल हायनाबद्दलची इन्फॉर्मेशन अगदी सोप्या भाषेत लिहिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं रोल म्हणजे झू मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं आपण एक एक पॉइंट वाईज बघूया. सर्वात पहिलं तर सकाळी जेव्हा कीपर येतो तो संपूर्णपणे त्या प्राणी चेक करतो की ते व्यवस्थित आहेत की नाही, ते बरोबर चालतायत की नाही, त्याला कुठल्याही प्रकारची जखम झालेली आहे की नाही. त्याच्यानंतर त्यांचं युरिन आणि स्टूल तो बघतो की ते प्रॉपर आहे की नाही, नॉर्मल आहे की नाही, त्याच्यात काही ॲबनॉर्मॅलिटीज नाही आहेत ना. त्याच्यानंतर मग तो संपूर्णपणे त्याचं जे नाईट शेल आहे ते क्लीन करायला घेतो. त्याच्या आधी तो त्यांना पॅडॉक एरियामध्ये सोडतो जिथे पर्यटकांना किंवा व्हिजिटर्सना प्राणी दिसतात. त्याचबरोबर किचन आणि त्याच्यानंतर किचनमध्ये येणारं जे काही खाणं आहे किंवा व्हेकल्स आहेत ते डिसइन्फेक्ट करून आपण आतमध्ये घेतो. त्याच्यानंतर आलेलं जे काही फूड आहे मध्ये फळं असतील, भाज्या असतील, गवत असेल हे चेक करतो, त्याची क्वालिटी चेक करतो. जर त्याची क्वालिटी चांगली नसेल तर ते आपण परत करतो. त्याला चांगलं जे काही उत्तम प्रकारचं फळं, भाज्या किंवा गवत आहे ते मिळाल्याशिवाय आपण ते पास करत नाही. त्याच्यानंतर आपल्या प्राण्यांसाठी एक वेगळं किचन आहे ज्याच्यात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही सेक्शन्स वेगळे आहेत. तर सकाळच्या वेळेत हे सगळ्या हर्बिवोर्स म्हणजे शाकाहारी प्राण्यांसाठी त्यांचं खाणं प्रिपेअर केलं जातं. म्हणजे प्रत्येक स्पीशीज वाईज ते वेगवेगळ्या आकारांमध्ये कापलं जातं आणि त्या एक्झिबिटमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आणि तसंच दुपारच्या वेळेत कार्निवोर्स ॲनिमल्स म्हणजे जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांच्यासाठी येणारं बीफ त्याची क्वालिटी चेक करून ते स्वच्छ धुवून मग प्रत्येक प्राण्याच्या त्याच्या वयानुसार त्याच्या वजनानुसार प्रत्येकाचं डाएट ठरलेलं आहे त्याप्रमाणे वजन करून त्यांना खाणं दिलं जातं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कीपर सकाळी येतो तो आदल्या दिवशी जे काही कार्निवोर्स ॲनिमलचं खाणं
उरलेलं असतं की त्याचं वजन केलं जातं, जेणेकरून आम्हाला कळतं की गेल्या रात्री त्याने किती अमाऊंट खाल्लेली आहे. कारण कुठलेही प्राणी जेव्हा आजारी असतात तेव्हा ते पहिलं गोष्ट काय दाखवतात सायन्स, की ते खाणं कमी करतात. तर हे खूप महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कळतात. त्याच्यानंतर सुसज्ज हॉस्पिटल देखील आपल्याकडे आहे. गरज वाटलीच तर आपण प्राण्यांना या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो, खूपच इमर्जन्सी किंवा मेजर गोष्टी असतील तर. अदरवाईज जसं मी मगाशी दाखवलं की क्राल एरियामध्ये किंवा नाईट शेल्टरमध्येच बरेचसे बेसिक ट्रीटमेंट होऊन जातात. सेपरेट क्वारंटाईन सेक्शन सुद्धा आहे, म्हणजे लोकांना क्वारंटाईन हा शब्द कोविडमध्ये कळला, पण झू मध्ये काम करणाऱ्या लोकांना क्वारंटाईन हे काही नवीन नाहीये. कुठचाही प्राणी जेव्हा दुसऱ्या प्राणी संग्रहालयातनं येतो, मुळात हे समजून घ्या की प्राणी संग्रहालयातले प्राणी हे जंगलातून पकडून आणलेले नसतात. ते वर्षोनवर्षे वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयातच जन्मलेले असतात. त्यांचं जीन पूल मेंटेन करण्यासाठी आपण एका प्राणी संग्रहालयातनं प्राणी दुसऱ्या प्राणी संग्रहालयात पाठवत असतो. जसं मी आधी म्हटलं की प्रत्येक झूचा एक मास्टर प्लॅन असतो, त्यात तुम्ही किती नंबर ऑफ ॲनिमल ठेवू शकता. म्हणजे टायगर तुम्ही समजा 4 ठेवू शकत असाल आणि 4चे 5 झाले, तर मग तो जो काही एक्स्ट्राचा एक प्राणी आहे, एक इंडिव्हिज्युअल आहे, त्याला आपण ज्या झू मध्ये टायगर नाही आहेत त्या झूला देऊन आपल्याकडे जे प्राणी नाही आहेत ते त्यांच्याकडून आपण घेतो. अशी ही देवाणघेवाण चालते. आणि कुठलाही प्राणी जेव्हा दुसऱ्या प्राणी संग्रहालयात येतो तेव्हा महिनाभर त्याला क्वारंटाईन केलं जातं. हे मूळ प्राणी संग्रहालयापासून थोडंसं काही अंतरावर क्वारंटाईन सेक्शन आहेत, कारण कुठल्याही प्रकारचे संसर्ग होऊ नये, म्हणजे ज्याला झुनॉटिक डिझीज म्हणतात ते होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. 1 महिना त्यांना ऑब्झर्व केलं जातं, त्यांचे वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतरच त्यांना मेन एक्झिबिट मध्ये पाठवलं जातं. हे आमचं झू किचन आहे आणि त्यानंतर हे PM सेक्शन आहे. म्हणजे बऱ्याचदा लोक विचारतात की प्राणी मेल्यावर तुम्ही काय करतात, तर त्याचं योग्य पद्धतीने पोलिसांच्या समोर पोस्टमॉर्टम होतो, त्याचा रिपोर्ट बनतो, तो दिल्लीला पाठवला जातो. काही रेअर आणि इंडेंजर स्पीशीज जर असतील तर त्याचं आपण टॅक्सिडर्मी करतो डिस्प्ले पर्पज और स्टडीजसाठी. तर आपल्याकडे डॉक्टर गायकवाड सर आहेत जे हे काम फार उत्तमपणे करतात आणि राणीबागेतल्याही काही प्राण्यांचं टॅक्सिडर्मी त्यांनी स्वतः केलेली आहे. आणि आता येतंय मी ह्या प्राणी संग्रहालयात जीवशास्त्रज्ञ म्हणजे झू बायोलॉजिस्ट म्हणून काम करतो. तर माझा रोल काय आहे, तर इथल्या सगळ्या प्राण्यांच्या हालचालींचं, हावभावांचं निरीक्षण करायचं, म्हणजे त्यांचं बिहेवियर स्टडी करायचं. प्रत्येकाला वाटत असतं की आम्ही जेव्हा प्राणी संग्रहालयात जातो तेव्हा प्राणी ऍक्टिव्हच दिसले पाहिजेत, ते अगदी काचेजवळच दिसले पाहिजेत. तर हे प्राण्यांना ऍक्टिव्ह ठेवायचं काम किंवा त्यांचा एनरिचमेंटचं काम जे आहे ते बायोलॉजिस्टचं असतं. तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एनरिचमेंट करतो, जसं की स्लॉथ बेअर मध्ये आपण वेगवेगळ्या झाडांवर फळं बांधतो किंवा उन्हाळ्याच्या दिवसात आपण आईस पॉप्सिकल्स बनवतो, म्हणजे फळं कापून फळांचे रस काढून ते डीप फ्रीज केले जातात आणि ते दिले जातात. किंवा टायगर सारख्या प्राण्यांना किंवा लेपर्ड सारख्या प्राण्यांना आपण झाडांवर चिकन हँग करतो. तर ते कशा पद्धतीने करतो आपण थोडंसं 1 by 1 बघूया. तो इथे कीपर त्या झाडावर चिकन मानतोय किंवा झाडाला वास यावा म्हणून आम्ही ते झाडाच्या भोवती घासतोय. तुम्ही बघू शकता पर्यटकांची किती गर्दी आहे हे सगळं बघण्यासाठी, कारण हा एक वेगळा अनुभव असतो प्रत्येक पर्यटकांना. आणि मग वाघ कशा पद्धतीने झाडावर चढून ते खातोय, तर हे बघणं फार वेगळ्या पद्धतीने असतं. त्याच्यानंतर इथे काही जे काही इंटर्नशिप साठी जे स्टुडंट्स येतात वेटनरी कॉलेजचे, त्यांच्याकडून आम्ही अशा पद्धतीने ह्या एनरिचमेंट्स तयार करून घेतो. मी जसं ते आईस पॉप्सिकल सांगितलं, हे या मुलांनी बऱ्याचशा गोष्टी हत्तीसाठी बनवलेल्या होत्या आणि ते आपण एक्सप्लेन पण केलंय की नक्की हे काय बनवतायत, कसं बनवतायत, कशासाठी बनवतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या मुलांसाठी सुद्धा हा वेगळा एक्सपिरियन्स असतो. कशा पद्धतीने तिला जी एनरिचमेंट आपण दिलेली ती तिने खूप छान पद्धतीने ती एनरिचमेंट तिने तिचा
टाइम स्पेंड केला या सगळ्या गोष्टीमध्ये आणि लोकांना नवीन गोष्टी बघायला मिळाल्या. इथे आपण पेंग्विन्सना लेझर लाईट दाखवतो आणि त्याची ते लेझर लाईट दाखवून आपण ही त्यांच्यासाठीच एक प्रकारची एनरिचमेंट केलं, कारण की त्यांना छोट्यात छोटा बिंदू सुद्धा लाईटचा दिसतो. तर ही एक त्यांच्यासाठीची एनरिचमेंट होती. आणि अशा प्रकारचे व्हिडिओज आम्ही समाज माध्यमांवर टाकत असतो आणि लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्याच्यानंतर एन्क्लोजर्स मध्ये म्हणजे एक्झिबिट्स मध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एनरिचमेंट बनवतो. जसं आम्ही तुम्हाला सुरुवातीला दाखवलं, लेपर्ड मध्ये आर्टिफिशियल एक झाड आहे किंवा स्लॉथ बेअर मध्ये ती मचाण बनवली आहे किंवा तो लाकडी बॉल आपण त्यांना खेळायला. तर अशा प्रकारच्या एन्क्लोजर एनरिचमेंट सुद्धा आपण करतो. जसं हे धबधबे आहेत किंवा हे आर्टिफिशियल ट्री आहे, ही मचाण आहे. तर ह्या सगळ्या प्रत्येक स्पीशीज वाईज वेगवेगळ्या प्रकारची एन्क्लोजर एनरिचमेंट सुद्धा केली जाते. इथे हा एक लेपर्ड एनरिचमेंटचा व्हिडिओ आहे, तो आपण बघूया. जसं की लेपर्ड हे उत्तम क्लाइंबर असतात, ते झाडावर चढू शकतात आणि आपण झाडांवर चिकन हँग करतो आणि मग लेपर्ड झाडावर कसा चढतो हे आपल्याला प्रत्यक्षपणे या माध्यमातून बघता येतं. सो अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपण करत असतो. जसं मी म्हटलं की सुरुवातीला प्रत्येक जण झूच्या अगेन्स्ट का असतं, तर ह्या सगळ्या कंडिशन्समुळे. पण आता ह्या संपूर्णपणे बदलल्या आहेत. जर तुम्ही आत्ताच्या जे काही मी थोडंफार फोटोज किंवा व्हिडिओज दाखवले त्यातून तुम्हाला समजलंच असेल. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष भेट द्याल तेव्हा तुम्हाला अजून नवीन गोष्टी कळतील. तर आपण काय केलं पाहिजे की डेव्हलपमेंटसाठी किंवा झूच्या डेव्हलपमेंटसाठी, की आपण एक खूप छान बेटर कॉन्सेप्ट अडॉप्ट केला पाहिजे. जोपर्यंत आपण नवीन गोष्टी ऍड ऑन नाही करणार तर आपण पुढे कसं जाणार. तर त्यासाठी एक इंटरेस्टिंग दाखवतो की हे एशियातलं पहिलं प्रदर्शनी आहे जिथे तुम्ही मगर सुसर पाण्याखाली कसे पोहतात ते तुम्ही बघू शकता. तर हे पावसाळ्याच्या दिवसातला व्हिडिओ आहे आणि मगर किंवा सुसर कशी पोहते, की तिच्या फक्त शेपटीचा वापर करते आणि पोहते, हे तुम्ही काचेच्या खाली उत्तमरित्या बघू शकता. आणि हे भारतातलं पहिलं असं एक्झिबिट आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे की जे काही नवीन एक्झिबिट्स किंवा नवीन ज्या काही आपण डेव्हलपमेंट करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त मोठी जागा प्राण्यांना देणं अपेक्षित असतं किंवा नॅचरलिस्टिक हॅबिटॅट आपण किंवा नैसर्गिक अधिवास जो म्हणतो तो त्यांना देणं तितकंच महत्वाचं. तर हे जगातल्या आणि देशातल्या काही वेगवेगळ्या झूजचे फोटोज आहेत. इथे बघा, इथे दोन वेगवेगळ्या स्पीशीज एकत्र ठेवल्या, म्हणजे जिराफ आणि हत्ती एकत्र ठेवलेले आहेत. ते एकत्र राहतात कारण ते शाकाहारी प्राणी आहेत. त्याच्यानंतर आपण उत्तम प्रकारची हेल्थकेअर सिस्टीम प्रोव्हाइड करतो. नवीन टेक्नॉलॉजीमुळे आता पूर्वी कसं होतं की हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्सरे काढायला लागत होता कारण एक्सरे मशीन एका जागी फिक्स असायची. पण आता पोर्टेबल एक्सरे मशीन झाले, त्यामुळे आपण एक्सरे मशीन प्राण्यांपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि एक्सरे वगैरे काढणं सोपं होतं. किंवा ट्रँक्युलायझेशन टेक्निक्स पण आता खूप सोप्या झाल्या आहेत. किंवा हे सिन्सिनाटी झू मधलं हिप्पोचं एक हे आहे. त्याच्यानंतर मुंबई झू मध्ये कशा प्रकारे पेंग्विनची काळजी घेतली जाते, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग ह्यासाठी होतो कारण जर एखाद्या प्राण्याला जंगलात जाऊन त्याचा अभ्यास करायचा असेल तर त्या प्राण्याला किंवा त्याचं बिहेवियर समजून घेणं हे प्राणी संग्रहालयात येऊन ह्या गोष्टी शिकणं फार सोप्या असतात. कारण की प्राणी तुमच्या समोर असतो, त्याचं जे काही वाईल्ड बिहेवियर आहे ते तुम्हाला तुमच्या समोर दिसतं आणि त्या प्राण्याला हँडल कसं करायचं, त्या प्राण्याला ट्रँक्युलाइज कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी. किंवा एखाद्या प्राण्याला रेडिओ कॉलर करायचंय तर तुम्ही वाईल्ड मध्ये जाऊन ते काम कसं कराल ह्याचं एक बेसिक जे काही आहे ते तुम्हाला प्राणी संग्रहालयातनं मिळतं. दुसरं महत्वाचं म्हणजे जसं मी म्हटलं, हे प्राणी संग्रहालयातच जन्मलेले प्राणी असतात तरी सुद्धा ते त्यांचं वाईल्ड बिहेवियर दाखवतात आणि ते स्टिम्युलेट ठेवण्यासाठी आपण ज्या तुम्ही एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज बघितल्या तर त्या करतो. कधी कधी आपण वेगवेगळ्या प्राण्यांचं मलमूत्र वेगवेगळ्या प्राण्यांच्या एक्झिबिटमध्ये स्प्रे करतो. म्हणजे
टायगरचं युरिन आपण लेपर्ड किंवा जॅकलमध्ये किंवा हायनामध्ये स्प्रे करतो आणि ते केल्यानंतर ते कशा प्रकारे रिॲक्ट करतात त्याच्यावर ते बघणं फार इंटरेस्टिंग असतं, कारण हे आपल्याला नेहमीच वाईल्डमध्ये जाऊन बघणं शक्य नसतं. आणि ह्याबद्दलचे सगळे व्हिडिओज आम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेले आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही ते नक्की बघू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा प्राणी संग्रहालयाचा रोल आहे की कॉन्झर्वेशन ब्रीडिंग प्रोग्राम. हे काही एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे स्नो लेपर्ड असेल, रेड पांडा असेल, किंग कोब्रा असेल, माऊस डिअर असेल, असे बरेचसे काही झूज आहेत भारतातले जे कॉन्झर्वेशन ब्रीडिंग करतायत. त्यातलं दार्जिलिंग झू हे रेड पांडा आणि स्नो लेपर्डचं त्यांनी सक्सेसफुली कॉन्झर्वेशन ब्रीडिंग करून त्या प्राण्यांना जंगलात नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलेलं आहे, रिलीज केलं आहे. किंवा नंदनकानन झू घरियालवर काम करते, पँगोलिनवर काम करते, माऊस डिअरवर काम करते. अशी बरीचशी प्राणी संग्रहालयांची संपूर्ण लिस्ट आहे की कोणकोणतं प्राणी संग्रहालय कोणत्या कोणत्या स्पीशीजचं कॉन्झर्वेशन ब्रीडिंग करते. तर CZAच्या वेबसाईटवर ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला मिळून जाईल. आणि जसं मी म्हटलं की झू खूप महत्वाचं रोल प्ले करतो एज्युकेशन आणि रिसर्चमध्ये. जी काही मास्टर्सची मुलं आहेत त्यांना जर एखादा प्राण्यावर डेझर्टेशन करायचं असेल तर ते एकत्रितरित्या येऊन आपण तो प्रोजेक्ट करू शकतो. किंवा वाईल्ड मधलं बिहेवियर आणि कॅप्टिव्हिटीमध्ये बिहेवियर काय फरक असतो ते आपण इथे येऊन शिकू शकतो. तर इंटरनॅशनल झू एज्युकेटर असोसिएशन आहे किंवा वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूज अँड ॲक्वेरियम आहे, तशा मोठमोठ्या ऑर्गनायझेशन सोबत आपण कोलॅब करून बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिटी एनरिचमेंट, कारण प्राणी संग्रहालयाचं महत्वाचं दुसरा रोल आहे की एज्युकेशन अँड अवेअरनेस, आणि आपण बरेच आउटरीच प्रोग्राम करू शकतो, करत असतो. व्हॉलेंटियर्स असतात, सिटीजन सायन्स जे लोक आहेत म्हणजे ते लोक येऊन इकडे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. आपण हे असे वेगवेगळ्या प्रकारचे अवेअरनेस प्रोग्राम दर महिन्याला राणीबागेत होत असतात. त्याची प्रायर माहिती आपण आपल्या सोशल मीडियावर टाकतो आणि हे सर्व पर्यटकांसाठी मोफत असतात. तर तुम्हालाही कुठच्याही कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. असे आम्ही लहान मुलांसाठी वेगवेगळे एज्युकेशनल प्रोग्राम, वर्कशॉप आपण नेहमीच करत असतो. द मुंबई झू नावाने आपण सोशल मीडिया पेजेसवर आहोत. यूट्यूब असेल, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर. यूट्यूबवर आपली व्हर्च्युअली वाईट नावाची वेब सिरीज आहे. तिथे प्राणी संग्रहालयाचा इतिहास असेल किंवा पेंग्विन एक्झिबिट असेल, असे प्रत्येक आतापर्यंत 7 एपिसोड्स आपण अपलोड केलेले आहेत, जे मराठीमधल्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी व्हॉइस ओव्हर केलेत. तर ह्यामध्ये तुम्हाला बिहाइंड द सीन्स जवळून बघता येईल. ज्या गोष्टी आपण पर्यटकांना दाखवू शकत नाही ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवलंय. आणि बाकी समाज माध्यमांवर आपण रेग्युलर झाडांबद्दल किंवा इतर वाईल्ड लाईफ बद्दल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, फोटोजच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन देतच असतो. आता तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तर म्हणजे सर्वात पहिलं झू बद्दल तुमचा ॲटिट्यूड चेंज झाला पाहिजे की झू हे निगेटिव्ह नसून ते पॉझिटिव्हिटीने कसे तुम्ही घ्याल हे खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांमध्ये अवेअरनेस आपण क्रिएट करू शकतो. तुम्ही येऊन झू मध्ये ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून काम करू शकता. आणि आपण सस्टेनेबल लाईफस्टाईल वापरली पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण सगळे एकत्रित येऊन पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम करू शकतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद अभिषेक सर. तुम्ही अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने जर काही आपण झूची सफर केली असंच एक लेक्चर होतं आजचं. आपल्या पार्टिसिपंट्स पैकी कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज करून विचारायला हरकत नाही. आपल्याला एक अभिप्राय देखील आलाय. डॉक्टर निलिमा कुलकर्णी मॅडमनी सांगितलं आहे की व्हेरी गुड प्रेझेंटेशन. धन्यवाद मॅडम. जोशी सर तुमचा प्रश्न विचारू शकता. अतिशय सुंदर आणि खूप छान माहिती मिळाली. झू बद्दल जे काही गैरसमज होते ते खूपच छान पद्धतीने सादरीकरण आणि एवढ्या तिथे डेव्हलपमेंट झाल्यात हे मुख्य म्हणजे कळालं. कारण प्रत्यक्ष जाऊन बघितलं तरी हे इतकं त्यातले इनसाइड जी आहे माहिती ती कदाचित कळाली नसती, की आता ह्या प्रेझेंटेशन मधनं कळाली. मला फक्त एकच लक्षात नाही आलं की तुम्ही ते पेंग्विन्सचं जे दाखवलं की लेझर बीम्स त्यांना हे करून काही म्युझिक वगैरे लावून असं ते एक दाखवली ना स्लाइड तुम्ही, तर ते काय एक्झॅक्टली आणि
त्याचा मग पेंग्विन्सला काही त्रास नाही का होत म्हणजे त्या म्युझिक आपण फक्त सोशल मीडियावर अपलोड करताना ते वापरलंय, पण जेव्हा पेंग्विन्स जेव्हा नैसर्गिक अधिवासात असतो तर तो स्वतःचं अन्न म्हणजे मासे पकडण्यासाठी तो पाण्यात डाईव्ह वगैरे करतो आणि तशी त्याची एनरिचमेंट होते. पण इथे आपण त्यांना मासे आपण फीड करतो, सो त्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण त्यांना लेझर लाईट दाखवतो आणि पेंग्विनचे डोळे इतके शार्प असतात की त्यांना लाईटचा स्मॉलेस्ट स्पॉट सुद्धा दिसू शकतो. सो ते लाईटला फॉलो करतात. सो ही एक प्रकारची त्यांची एनरिचमेंट आहे. अच्छा अच्छा, म्हणजे ते लाईट तुम्ही त्याचं जे भक्ष्य आहे प्रे आहे त्याच्याकडे डायरेक्ट केलेलं असतं. हा, कधी कधी पाण्यात दाखवतो, कधी कधी सिलिंगवर दाखवतो, म्हणजे ते बघून ते फॉलो करतात, त्या संपूर्ण एक्झिबिट मध्ये फिरतात. त्याचं डायरेक्ट एक्सपोजर त्याला नाहीये. डायरेक्ट एक्सपोजर त्यांना नसतं. ओके ओके ओके, थँक्यू सर. येस, थँक्यू. अजून कोणाला प्रश्न आहे पार्टिसिपंट्स पैकी? डॉक्टर पुरुषोत्तम काळे सरांनी देखील अभिप्राय दिला आहे की छान आणि अतिशय मुद्देसूद सादरीकरण. थँक्यू. आणि सुजाता नागरगोजे मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा अभिप्राय दिलेला आहे. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. मी पर्यावरण दक्षता मंडळातर्फे देखील मी सर्व पार्टिसिपंट्सना आवाहन करते की तुम्ही नक्की जिजामाता उद्यानाला भेट द्या, म्हणजे तुम्हाला जेणेकरून प्रत्यक्ष हे सर्व अनुभवता येईल. पुन्हा एकदा आपले आजचे स्पीकर आहेत त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या काही अनाउन्समेंट्स आहेत त्याकडे आता आपण वळूया. आपल्या मागच्या सेशनमध्ये देखील मी ह्याची अनाउन्समेंट केली होती की आपला आता पुढच्या महिन्यामध्ये होळी येत आहे, तर आपल्याकडे इको फ्रेंडली कलर्स सेलसाठी आहेत ग्रीन शॉपीच्या अंडर. तर ज्यांना हे कलर्स हवे असतील त्यांनी नक्की आम्हाला संपर्क करावा. ग्रीन शॉपी जे आहे ते आपलं दादोजी कोंडदेव स्टेडियम गाळा नंबर 15 या ठिकाणी आपले ग्रीन शॉपीचं ऑफिस आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की हे कलर्स घेऊ शकता. त्यानंतर आपल्या 2 नेचर ट्रेल्स आहेत. 2 मार्चलाच दोन्ही नेचर ट्रेल होणार आहेत. त्यापैकी पहिली जी आहे ती येऊर फॉरेस्टमध्ये होणार आहे. त्याचा विषय आहे बटरफ्लाय, बायोडायव्हर्सिटी आणि बटरफ्लाईज. त्याचे जे एक्सपर्ट आपल्याला जे गाईड करणार आहेत ते दिवाकर ठोंबरे सर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही ट्रेल घेत आहोत. आणि सकाळी 7 वाजता आपण तिथे पाटोणपाडा बस स्टॉप आहे तिथे भेटणार आहोत. तर जे याच्यामध्ये येऊ इच्छितात त्यांनी नक्की या ट्रेलसाठी यावं. आणि त्याच दिवशी आपला दुसरा ट्रेल होणार आहे जो गोदरेज मॅनग्रोव्ज मध्ये होणार आहे. बर्ड वॉचिंगसाठी तो ट्रेल आहे. आणि 6:45 वाजता आपण तिथे विक्रोळी रेल्वे स्टेशनच्या इथे भेटणार आहोत. तर या दोन्ही ट्रेलला जे बटरफ्लाय मध्ये इंटरेस्टेड असतील त्यांनी बटरफ्लाय ट्रेलला आणि बर्डसाठी हा जो विक्रोळीचा ट्रेल आहे तिकडे तुम्ही नक्की जाऊ शकता. पुन्हा एकदा आपल्या आजचे जे स्पीकर आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या सर्व पार्टिसिपंटचे देखील आभार की त्यांनी आजच्या सेशनला ते उपस्थित राहिले. पुढच्या शुक्रवारी 4 वाजता आपण भेटणार आहोत गुगल मीट वरती. तेव्हा सर्वांनी नक्की या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेला उपस्थित राहावं ही विनंती. धन्यवाद.